तर पप्पा काय झोपलेत आहे का? तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दररोज असंच दाखवते, असंच झोपतात दररोज. मी आता पसरतो सगळीकडं, सगळीकडं पसरायला लागतं ना व्यवस्थित. गॅस असताना गॅस घेतला बिनकामाचा. गॅस पण आहे, मिक्सर पण आहे, कुकर पण आहे. या 3 वस्तू असताना आणि डबल घेतल्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 23 जून 2026. आता वाजले त्या बरोबर 8:45 वाजल्यात. आणि पप्पाला विचारलं चहा पाहिजे का? तर पप्पा काय झोपलेत आहे का? तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दररोज असंच दाखवते, असंच झोपतात दररोज. मगाच्यानं विचारायला लागलो मी चहा पाहिजे का, चहा पाहिजे का? तर एक नाही दोन नाही आहे का? ते असं झोपणं चांगलं नाही, ते उगाच असंच झोपतात दररोज. आता आईने केल्या शेवाळ्या होय का? ती काय उठणार की चहा पाहिजे का म्हणल्या. आई म्हणते जाऊ दे ग बस. हो आत्ता उठलीत आहे का? हवा आत्ता उठलीत आहे का? मी बाहेर आलो तसा लगेच आवाज आला. मी बोलते तर काय एक नाही दोन नाही, आत्ता आवाज आला त्यांचा. आईने केलं शेवळ्याचं उपीट. उपीट कुठं आहे? आया मिरच्या लई घातल्यात का? ठीक आहे, शेवळ्याचं उपीट केल्या. आता थोडंसं उपीट खातो. उपीटला पिलटी घेतो आणि उपीट खातो थोडंसं. सकाळ सकाळ थोडा नाश्ता केला का नाही पोटाला जरा आधार भेटतो ना. आई यात काय ठेवले फ्रीजवर? आय आय शेंगदाणा नीट केलीच का काल? अरे फ्रीजवर असं ठेवत जाऊ नको ग. उन्हात ठेवू का नेऊन? उन्हात ठेवू काय वाळत? हा ठेवू ना. हा अगं नेऊन तर ठेवतो पहिला बाहेर. शेंगदाणा काल नीट केलं एवढं आहे का? एवढं निघालं, मस्त निघालं की. एवढ्याचं एवढं निघालं बघा. आणि केड काय ते कुठं फेकलीस? ग लय वज आहे पातेलं आहे का? एका हातात पाट्याने पातेलं भरलेलं होत चाललंय. हे एवढं चांगलं निघालं आहे का? एवढ्याचं एवढं चांगलं निघालं. किडकं कुठं फेकलंय हे नाही. हे काल वाळत घातलेलं आहे, काल भिजवलेलं. तुम्हाला खालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं मी भिजवत घातलेलं. ती आई आहे. भैया काय रे? भैया काय विशेष? चहा पिलास का? हे आमचे तो मित्र आलाय ना आमचा एक. भैया चहा पिला का? नाश्ता केला? नाश्ता केला? ते काय शेवळीचं पीठ ठेवले खायचं आहे आता. मित्रांनो आता हे शेंगदाणं वाळत टाकायचं आहे. मग त्याच्यावरचं ते फडक आहे ते आईनं सकाळी धुवून वाळत टाकले ना. आणि पातळ असल्यामुळं काय लगेच वाळलं आहे फडक आहे का? तर ह्याच्यावर शेंगदाणं टाकायचं आहे ते वाळत. आता खाटावरच टाकतो वाळत. खाली टाकले की मग गुशी बिशी येणार सगळ्या खाली, त्यामुळं खाटावर टाकतो. फडकं पहिला हातरलं पाहिजे. वेगवेगळे शेंगदाणा आहे का ते? म्हणजे वेगवेगळं घालायचं ना. हा हा हे सोपातलं आणि ही एकत्र घाल म्हणते आणि ही वेगळं घाल. पातेलातलं पातेलातलं वेगळं शेंगदाणा आहे ना. हे असं हातरतो. इथं वेगळं टाकतो. सुपातलं पण ह्याच्यातलं जाईल. इथं वेगळं टाकू काय पातेलातलं? हे खाली टाकू नको म्हणते, सुपात टाक म्हणत्या. परत भरा येत नाही ना. हे वेगळे शेंगदाणा आहेत आणि हे टाकलेलं वेगळं आहे. सुपले ह्याच्यावर ठेवू. मी आता पसरतो सगळीकडं, सगळीकडं पसरायला लागतं ना व्यवस्थित वाळण्यासाठी. किडकं एक पण नाही. काल नीट केलेच की. मित्रांनो आम्ही घरगुती सामान घेतलंय आज. ठीक आहे, कुकर एक आणलाय, मिक्सरचं नाही मिक्सर आणलाय अक्का, आणि गॅस शेगडी. या 3 वस्तू आम्ही आणल्यात. म्हणजे आम्ही नाही आणले, राहुलला आणलं. या बिनकामाचं गॅस असताना गॅस घेतलाय बिनकामाचा.
गॅस पण आहे, मिक्सर पण आहे, कुकर पण आहे. या 3 वस्तू असताना आणि डबल घेतल्या. काय करायचं? हे कुकर कसला आहे दाखवतो तुम्हाला. कुकर काय लवकर निघत नाही. या बॉक्साला असं धरायला लागते तेव्हा ते निघते. हे काय लय मोठा कुकर आहे. किती लिटरचा आहे माहिती आहे का हे कुकर? तर मग अजून दाखवतो तुम्हाला बघा. लय मोठा कुकर आहे. किती लिटरचा कुकर आहे माहिती आहे का ह्यो? 5 लिटरचा कुकर आहे. 5 लिटरचा. एवढा मोठा. 5 लिटरचा म्हणजे भात घातल्यावर किती भात शिजेल ना यात. बसताना व्यवस्थित बसत नाही आहे. आणि ही आहे मिक्सर. मिक्सर काय काढायला लय वेळ लागणार त्यामुळं नकोच काढायला. मिक्सर एक आहे ह्यो. आणि ह्यो गॅस. गॅस पण पॅकच आहे. गॅस काय काढा येणार नाही. या 2 वस्तू काय काढा येणार नाही. कुकर वरच्यावर खोललेला ना त्यामुळे तुम्हाला दाखवलं. मिक्सर आणि गॅस. कारण की या वस्तू असताना बिनकामाच्या घेतल्या त्या. आमच्या घरात गॅस आहे, मिक्सर आहे, कुकर आहे तरी घेतले तर तुम्हाला दाखवतो. बघा गॅस पण आहे, मिक्सर आहे. हे काय मिक्सर पण आहे आणि कुकर तर काय आहेच. कुकर कुठे ठेवला आहे का? कुकर हो वरती. तो कुकर आहे नवीन. ते काळ्या फडक्यात आहे का नाही तिथं तो नवीन कुकर आहे. एवढं सामान असताना बिनकामाचं घेतले. पैशाला वाया बिनकामात आहे का नाही? आई काय करावलेस? बटाटा आहे. काय भाजी करणार आहेस काय? आमटी कर घ्यायची. हा भाजी करू नको, आमटी कर. आमटी ते बारीक करून करते माहिती आहे का? बटाटे शिजवलेत आत्ता. त्याला म्हटलं भाजी करू नको, आमटी कर. मला बटाट्याची आमटी आवडतं ना लय. त्यामुळं आता हे सामान घेतलंय खरं काय एवढं घेऊन उपयोग नाही. कारण की ह्याचा वापरच होणार नाही ना. आता एवढ्या घरात वस्तू पडल्या त्या वापरणार आहे एवढ्या. हे डबल घेऊन बसलाय. काही गरजच नव्हती पैसे घालवायचे आहे का नाही. चला मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.